ओके. आपण सुरू करत आहोत वेबिनारला. मी स्क्रीन शेअर करतो. ठीक आहे. स्क्रीन सगळ्यांना दिसते? दिसत असेल तर एकदा थम्स अप करा. ओके. आपण वेबिनार आता सुरू करतोय. सुरू करण्यापूर्वी तुमचा काही डिजिटल मार्केटिंग बद्दल कोणाचा काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. बाकीचे जॉईन होत आहेत तोपर्यंत तुमचा कोणताही डाऊट असेल ह्या फील्ड बद्दल किंवा ह्या इंडस्ट्री बद्दल तर तुम्ही विचारू शकता. ओके, ठीक आहे. कोणाचा डाऊट नाहीये तर आपण पुढे जाऊयात. तर आजचा जो वेबिनार आहे तो आपला AI डिजिटल मार्केटिंग असं त्याचं टॉपिक आहे वेबिनारचं. याच्यामध्ये मी तुम्हाला डिजिटल मार्केटिंगचा स्कोप काय आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग किंवा लार्ज लँग्वेज मॉडेल ह्या गोष्टी आल्यामुळे डिजिटल मार्केटिंग करताना त्याचा कसा फायदा होतो याच्यावरती आपल्याला डिस्कशन करायचं आहे. निखिल एक सोल्युशन तर्फे मी बोलतोय. माझं नाव निखिल महामुनी आहे. ओके. आणि मला ह्या फील्डचा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे डिजिटल मार्केटिंगमध्ये, ज्याच्यामध्ये मी इंटरनॅशनल क्लायंट सोबत सुद्धा काम केलेलं आहे US UK मध्ये आणि आत्तापर्यंत 500+ स्टुडंट्सला मी शिकवलेलं आहे डिजिटल मार्केटिंग आणि AI रिलेटेड डिफरंट डिफरंट टूल्स. ओके. मी काही बिझनेस ओनर्स आहेत त्यांना मी कन्सल्टेशन सुद्धा देतो की कशा पद्धतीनं ते त्यांच्या बिझनेसमध्ये ग्रोथ करू शकतात त्याच्याशी रिलेटेड. काही केस स्टडीज मी तुम्हाला इथे सांगतो की जेणेकरून कशा पद्धतीनं डिजिटल मार्केटिंगचं काम केलं जातं. जेव्हा तुम्ही जॉब रिलेटेड पण सांगतो आणि बिझनेस ओरिएंटेड पण मी तुम्हाला या फील्डचं नॉलेज देतो. सपोज जर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्हाला सुरुवातीला तेवढा तेवढे जे आपण म्हणतो तेवढी व्हॅल्यू वगैरे जी तुमच्या प्रोफाईलला आहे ती तुम्हाला मिळत नाही, कारण की तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसतो. जसा ओनर सांगेल, जसं तुम्हाला टीम मॅनेजर सांगेल त्यानुसार तुम्हाला काम जे आहे ते करावं लागतं. ओके. आणि हळूहळू तुम्ही तुमची व्हॅल्यू जी आहे ती या फील्डमध्ये वाढवत जाता. सपोज जर तुम्ही जॉब ओके. तर एकदा का तुम्ही जॉबला सुरुवात केलं तर तुम्हाला छोटे छोटे टास्क मिळतात, जसं की SEOचा टास्क असू द्यात किंवा एक्सेलचा कोणता टास्क असू द्यात, सोशल मीडिया पोस्टिंगचा टास्क असू द्यात. ओके. आणि हळूहळू जसं तुम्ही ग्रॅज्युअली वाढत जाता त्यानुसार तुम्हाला टास्क आणि रिस्पॉन्सिबिलिटी ज्या आहेत त्या वाढत जातात ह्या फील्डमध्ये. सपोज जर तुम्ही जॉब करत असाल, पुढे जाऊन तुम्हाला लीड जनरेशन करावं लागतं, परफॉर्मन्स मार्केटिंग तुम्हाला करावी लागते. ओके. आणि एक्सपिरियन्स सोबत तर तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज वाढतातच. बट जर तुमच्याकडे प्रॉपर स्किल्स जर असतील तर कमी एक्सपिरियन्समध्ये तुम्ही जास्त गोष्टी अचीव्ह करू शकता. ओके. आणि बिझनेस रिलेटेड जर सांगायचं म्हणलं तर कोणताही बिझनेस असू द्यात ज्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग ही गोष्ट जी आहे ती लागतेच. तुमचं छोटंसं शॉप असू द्यात किंवा मोठी इंडस्ट्री असू द्यात, तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा यूज करावाच लागतो.
ओके. आजकाल सगळेजण रिअल वर्ल्डमध्ये टाइम स्पेंड करण्यापेक्षा जास्त टाइम हा मोबाईलवरती स्पेंड करतात. सो तुम्हाला मोबाईल थ्रू लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. त्याच्यासाठी हे मार्केटिंगचं जो मेथड आहे ती तुम्हाला लागते. आता एक गोष्ट तर आपण सगळेजण पाहतो की ए-आय प्लस डिजिटल मार्केटिंग, की ए-आय प्रत्येक फील्डमध्ये यायला लागलेलं आहे. जे जॉब्स आहेत आय-टी रिलेटेड, ते आय-टी रिलेटेड जॉबसुद्धा शिफ्ट व्हायला लागलेले आहेत. ओके. आय-टी रिलेटेड जे जॉब्स आहेत, ते शिफ्ट व्हायला लागलेले आहेत फ्रॉम ट्रॅडिशनल टास्क टू ए-आय रिलेटेड टास्क. आता ए-आय रिलेटेड टास्क म्हणजे काय? तर कोडिंग जे आहे, कोडिंगमध्ये वेगवेगळे टूल्स आलेले आहेत, वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत, ज्याचा वापर करून जे 100 दिवसाचं ॲप्लिकेशन किंवा 100 दिवसाची वेबसाईट बनत होते, ते आता खूप कमी टाईममध्ये बनायला लागलेली आहे. ओके. त्यातला फक्त जो आता बग सॉल्व्हिंगचा काम आहे. बग सॉल्व्हिंग म्हणजे काय? तर एखादं ॲप्लिकेशन तुम्ही बनवलं आणि त्याच्यानंतर काही त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील, तर तेवढ्या फक्त तुम्ही सॉल्व्ह करण्यासाठी डेव्हलपर जो आहे तो बसवला जातो. आणि त्या त्रुटी सॉल्व्ह करण्यासाठी पण डेव्हलपर परत ChatGPT म्हणा किंवा Perplexity म्हणा किंवा DeepSeek असे जे टूल्स आहेत त्यांचा तो अ, वापर करतो. ओके. सो आत्ता आत्ताच म्हणजे अजून एआय पूर्णपणे डेव्हलप होते तोपर्यंतच ऑलमोस्ट प्रत्येक कामाचं 90 to 95% जे टास्क आहेत ते सगळे एआय वरती शिफ्ट झालेले आहेत. ओके. सेम वे डिजिटल मार्केटिंगमध्ये आता ज्यावेळेस आपण ट्रॅडिशनल वेनं मार्केटिंग करत होतो त्यावेळेस आपल्याला प्रत्येक टायटल, प्रत्येक डिस्क्रिप्शन, सपोज ॲड रन करत असतो तर ते सगळं आपल्याला स्वतःला लिहायला लागायचं. आता त्या गोष्टी आपण एआयच्या मदतीनं करू शकतो. तुम्ही क्लायंटला तुमच्या ई-बुक्स प्रोव्हाईड करता, व्हाईट पेपर, न्यूजलेटर प्रोव्हाईड करता. त्याच्यामध्ये ह्या टूल्सचा जे आहे ते वापर खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेला आहे. ओके. आणि ह्या फील्डमध्ये सुद्धा 10 दिवसाचं काम एका दिवसात होणं शक्य झालेलं आहे. ओके. तुम्ही जर सगळेजण ॲग्री करत असाल ह्या गोष्टीला की एआय सगळ्या गोष्टी चेंज करतोय, तर एकदा थम्स अप करा. ओके. सो आता ए-आय टूल्समध्ये कोणकोणते टूल्स येत आहेत जनरली जे आपण यूज करतो हे सगळ्यांना आता माहीत असेल. चॅट जीपीटी. ओके. हे कोणाचं आहे तर ओपन ए आय कंपनीचं आहे. जेमिनाय हे गुगलचं आहे. परप्लेक्सिटी हे पण एका इंडियननं तयार केलेलं आहे, पण तो आधी ह्या कंपनीसोबत काम करत होता. चॅट जीपीटीमध्ये काम करत होता. नंतर त्यानं हे टूल काढलेलं आहे, जे गुगलला टक्कर द्यायचा प्रयत्न करतंय. मेटा तुम्हाला माहिती आहे. इलॉन मस्कचं तुम्हाला ग्रोक माहीत असेल. ओके. सो असे मल्टिपल टूल्स जे आहेत ते मार्केटमध्ये आलेले आहेत. ओके. आता जो काही माझा एक्सपिरियन्स आहे, जसं मी तुम्हाला वरच्या स्लाईडमध्ये सांगितलं, की मी मल्टिपल प्रोजेक्ट्सवरती काम केलेलं आहे, स्टुडंटला शिकवलेलं आहे. तर जो काही माझा एक्सपिरियन्स आहे, याच्यामध्ये मी जेव्हा बघतो, तर मला असं जाणवतं, की सगळ्यात जास्त जो फायदा आहे, तो डिजिटल मार्केटरला होतोय. सगळ्यात जास्त फायदा डिजिटल मार्केटरला होतोय. ते कसं काय? तर छोटे डिजिटल मार्केटिंगचं पहिली तर गोष्ट एक अशी आहे, की तो कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये काम करू शकतो. म्हणजे तुमची हेल्थ इंडस्ट्री असेल, तर तिथे पण हा माणूस लागतो. जर तुमची ऑटो इंडस्ट्री असेल, तिथे पण हे काम लागतं. तुमचा छोटासा नेटवर्किंगचा बिझनेस असेल, तिथं पण डिजिटल मार्केटर तुम्हाला 101% लागतोच. तो जर असेल, तर तो तुम्हाला रीच करून देतो लोकांपर्यंत आणि त्याच्यानंतर तुमची सेल्सची जी प्रोसेस आहे, ती होते. ओके. आता एआयचे जे एआयचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते कसे ट्रेन केले जातात? तर ते खूप मोठ्या डेटा सेटवरती ट्रेन केले जातात. म्हणजे खूप मोठा असा डेटा असतो. पूर्णच्या पूर्ण इंग्लिशची डिक्शनरी जी आहे ती त्या एआयच्या मॉडेलमध्ये अपलोड केलेली असते. ओके. वेगवेगळ्या लँग्वेजच्या सगळ्या पद्धतीचे शब्द, त्यांचे मीनिंग्स हे तिथं अपलोड केलेले असतात. ओके. सो एआय जो आहे
तो सुद्धा प्रत्येक इंडस्ट्रीमधलं सोल्युशन तुम्हाला देऊ शकतो. सपोज तुम्ही हेल्थमधलं त्याला विचारलं, तर तो हेल्थमधलं सांगतो. तुम्ही त्यांना तुम्ही त्याला पॉलिटिक्समधलं विचारलं, तर ते पॉलिटिक्समधल्या गोष्टी तुम्हाला सांगतं, बरोबर? तर अशा प्रत्येक फील्डमधला तो सुद्धा तुम्हाला अ, गोष्टी आहेत ते सांगतो आणि इकडे डिजिटल मार्केटर सुद्धा प्रत्येक फील्डमध्ये काम तशाच पद्धतीनं करतो. ओके. सो ज्यावेळेस 2010, 11, 12 साली तुम्ही ह्या हा बिझनेस करत असाल डिजिटल मार्केटिंगचा, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना स्वतःला अंडरस्टँड कराव्या लागत होत्या, की पॉलिटिक्सचा सपोज एखादा प्रोजेक्ट आला, तर तुम्हाला पॉलिटिक्स कसं काम करतं, पॉलिटिक्समध्ये कोणत्या ऑडियन्सपर्यंत पोहोचायचं असतं. एंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असाल, तर तिथला तुम्हाला स्टडी करायला लागायचा. ओके. सो जो कोणी मार्केटिंग करतो त्याला बिझनेसचा स्टडी तर हा करावाच लागत होता. ओके. तो स्टडी करणं आता खूप इझी झालेलं आहे ह्या लोकांना, डिजिटल मार्केटर्सला. ओके. आणि त्यांचे काही जे बेसिक स्किल्स आहेत, ते बेसिक स्किल्स नुसते त्यांना इम्प्लिमेंट करायचे. स्टडी ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं करतात आणि कोणत्याही क्लायंटला इझिली रिझल्ट्स आणून देऊ शकतात. त्यामुळे डिजिटल मार्केटरला याचा सगळ्यात मोठा जास्त फायदा झालेला आहे. आता त्याची कॅपॅसिटी जी आहे ती एवढी झालेली आहे, की 10 जणांचं काम एक करू शकतो. एवढा त्याची कॅपॅसिटी जी आहे ती बनलेली आहे. आता ह्या मार्केटिंग फील्डमधले काही जॉब्स किंवा बिझनेस अपॉर्च्युनिटीज आहेत त्यांच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. याच्यामध्ये काय-काय येतं तर तुम्ही वरती हा जो टेबल आहे, तो टेबल बघू शकता. त्याच्यावरती हेडिंगला वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. ओके. जसं की नोकरी, टाइम्स जॉब, करियर जेट, फ्रेशर आणि क्लिक इंडिया. हे काही असे प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्यावरती आपल्याला ह्या फील्डशी रिलेटेड जॉब्स अपॉर्च्युनिटी मिळतात. राइट साइडला जो आहे तो जो फ्रेशर आहे, एकदा का त्यानं जॉइन केलं तर त्याची सॅलरीचा स्लॅब तुम्हाला दिसतोय, ॲव्हरेज सॅलरी. ओके. आणि लेफ्ट साइडला जॉब डिस्क्रिप्शन ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे फील्ड्स बघू शकता. ओके. अजून पण ह्या सगळ्या फील्ड्स ज्या आहेत त्या ॲक्टिव्ह आहेत. प्लस ह्याच्यामध्ये तुम्ही एआयचं नॉलेज लावलं तर तुम्हाला अजून बूस्ट मिळते सॅलरी इन्क्रीज करण्यासाठी. हे सगळं सॅलरीचं आहे. कोणकोणते जॉब्स तुम्ही करू शकता? डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया, कंटेंट मार्केटिंग, एस-ई-ओ ज्याला आपण सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणतो. एस-ई-एम सर्च इंजिन मार्केटिंग म्हणतो. ईमेल मार्केटिंग अँड डिजिटल एनालिस्ट. ओके. आता हे झालं जॉब्सशी रिलेटेड. तर तुम्ही जर करियर स्टार्ट केलं तर तुम्ही इझिली हे जॉब जे आहेत ते मिळवू शकता. कोणत्याही स्टार्टअप कंपनीसोबत तुम्ही काम सुरू केलं तर जॉब्स तुम्हाला मिळू शकेल. ओके. ग्रॅज्युएशन प्लस एखादा तुम्हाला डिजिटल मार्केटिंगचं सर्टिफिकेशन्स असतील, तर तुम्हाला ह्या गोष्टी इझिली होऊ शकतात. आता बिझनेस साइडला कसं सपोज जर तुम्ही फ्रीलान्सिंग करताय, तुम्हाला ह्या क्षेत्रातलं नॉलेज आहे. ओके. एआय पण तुम्ही शिकताय. तर बिझनेस क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने याचा बेनिफिट होऊ शकतो? सपोज तुमच्या आसपास एखादा छोटासा बिझनेस आहे. जो बिझनेस काय करतोय, तर गाईचं ए टू मिल्क नावाचा कन्सेप्ट माहीत असेल, जे खूप जे न्यूट्रिशनल असं मिल्क आहे ए टूचं. ओके. ज्याची प्राईस ₹80-90 लिटर राहते आणि आपल्या नॉर्मल गाईचं ₹50-60 लिटर अशी किंमत राहते. तर ते ए टूचं मिल्क सपोज जर तुम्ही विकत असाल, छोटासाच बिझनेस आहे त्याचा. ओके. पॅकिंग वगैरे सगळं तो रेडी करतो, प्रोडक्ट करतो. ओके. आणि एक एरिया आपण धरूयात जसं की मुंबई. मुंबईमधला फक्त अंधेरीमध्ये तो जो आहे त्याचं काम जे आहे ते सेल ए टूचं मिल्क जे आहे तो विकतोय. ओके. असा जर छोटासा एकदम छोटासा बिझनेसवाला जरी तुम्ही पकडला आणि त्याला जर तुम्ही सांगितलं, की मी तुला तुझ्या बिझनेसमध्ये ग्रोथ होण्यासाठी अशा-अशा पद्धतीच्या टेक्निक्स आहेत त्या करून देऊ शकतो. तरीसुद्धा त्याला बेनिफिट तुम्ही ह्या स्किल्सच्या मदतीने करून देऊ शकता. आता कसं बेनिफिट तुम्ही करून देऊ शकता? तर सिंपल आहे. तुम्हाला काय करायचं आहे त्याचं सगळं ते ब्रँडिंगचं जे इमेज वगैरे जे आहेत, त्या त्याच्याकडनं घ्यायच्यात. त्या जर त्याच्याकडे नसतील, तर तुम्हाला काही टूल्स असतात, जसं की Canva आहे, पिक्सेलर आहे, Photoshop आहे. त्याचं तुम्हाला थोडंसं नॉलेज असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याचं इमेज बनवून देऊ शकता. ओके. आपल्याकडे ChatGPT हे ते बाकीचे टूल्स आहेत. ChatGPT, Gemini, Perplexity तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता, तर सिम्पली
त्यांना हे करू शकता. ज्याची त्याची जी ॲडव्हर्टाइजमेंट कॉपी आहे, ओके. जसं की आम्ही A2चे मिल्क विकतो, मार्केट दरापेक्षा कमी किमतीत विकतो किंवा पूर्वी दूध काचेच्या बॉटलमध्ये यायचं, त्याच्यामुळे त्याची गुणवत्ता चांगली राहायची म्हणून आम्ही सुद्धा काचेच्या बॉटलमध्ये दूध विकतो. असे जे काही त्यांच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या तुम्ही एआयच्या थ्रू तुम्ही चांगल्या मराठीमध्ये लिहून घेतल्या, ओके. आणि तुमचं प्रोडक्टचं जे बाकीच्या गोष्टी त्या रेडी केल्या. आता त्याला त्या सगळ्या गोष्टी दिल्या, तो तो त्याच्या नेटवर्कमध्ये एकतर पाठवेल. Facebook, WhatsApp, Instagram असेल तिथे, ओके. कॉन्टॅक्ट्समध्ये शेअर करेल. अजून तुम्ही त्याला कशा पद्धतीने हेल्प करू शकता, तर तुम्हाला सिम्पली Facebookची जी ॲडव्हर्टाइज आहे, ती ॲडव्हर्टाइज रन करायची. त्या ॲडमध्ये तुम्ही काय करू शकता, तो ज्या एरियामध्ये आता त्याचा रीच जो आहे तो तर लिमिटेड आहे, बरोबर. तो 5 किलोमीटर किंवा 10 किलोमीटरच्या रेडियसमध्ये फक्त हे करू शकतो, ओके. ट्रॅव्हल करू शकतो डेली आणि लोकांचं जे A2चं मिल्क आहे ते त्यांना डेली प्रोव्हाइड करू शकतो. तर तुम्ही काय करायचं, अंधेरीमध्ये फक्त 10 किलोमीटरचा एरिया घ्यायचा, ओके. आणि त्याच्यावरती Facebookची ॲडव्हर्टाइजमेंट रन करायची. हे सगळे जे इमेजेस त्याला बनवून दिलेले होते फ्रीमध्ये, ते तुम्ही तिथं ॲडव्हर्टाइजमेंटसाठी वापरायचे. सगळे टेक्स्ट वगैरे प्रॉपर करायचे आणि तिथे तुम्हाला ॲड रन करायची आहे, ओके. आता Facebookमध्ये एक असा ऑप्शन आहे, की डायरेक्ट युजर जो आहे, तो युजर तुम्हाला WhatsAppचा मेसेज करू शकतो. आता तुम्हाला हे तर माहीत असेल, की Facebook, Instagram आणि WhatsApp हे एकाच कंपनीचं आहे. ज्या कंपनीचं नाव मेटा आहे, ओके. मार्क झकरबर्गनं WhatsApp आणि Instagram विकत घेतलेलं आहे. त्यानं Facebook फक्त स्वतः डेव्हलप केलेलं आहे. बाकीचे जे 2 प्लॅटफॉर्म आहेत ते विकत घेतलेले आहेत, ओके. तर इथं तुम्ही ॲड रन करू शकता. 10 किलोमीटरमध्ये जे कोणी Instagram, Facebook वापरते त्यांच्या WhatsAppवरती तुम्ही मेसेज पाठवणार, ओके. आणि तिथून कन्व्हर्जनचे जे चान्सेस आहेत ते खूप आहेत, ओके. कारण आणि त्याच्यामध्ये ॲड रन करताना तुम्ही काय सिलेक्ट करणार, तर अशा लोकांना टार्गेट करा जे हेल्थमध्ये खूप इंटरेस्टेड आहेत, जे डेअरी प्रॉडक्ट हेल्दी डेअरी प्रॉडक्ट खाण्यामध्ये खूप इंटरेस्टेड आहेत, ओके. अशा वुमन्सला टार्गेट करा जे मंथली अर्निंग करतात, ओके. ज्या वुमन्स मंथली सॅलरी अर्निंग करतात किंवा सॅलरी घेतात, त्या इझिली घरात असा डिसिजन घेऊ शकतात, की आपल्या घरात A2चं मिल्क वापरणार आहे, ओके. अशा पद्धतीच्या काही छोट्या-मोठ्या ट्रिक्स आहेत ना, तर त्या ट्रिक्स तुम्ही यूज केल्या, तर तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट्स मिळू शकतील. हा पण एक छोटासा एक्झाम्पल घेतला एका बिझनेसचा, ओके. आता यातून तुम्ही अर्निंग किती करू शकता, जर तुम्ही अशा पद्धतीचं फ्रीलान्सिंग केलं तर. आता जसं की आपण म्हटलं त्याला आपण क्रिएटिव्हज बनवून देणार, ओके. तर एवढ्या छोट्या लेव्हलला तुम्ही एक क्रिएटिव्ह बनवून द्यायचं सुद्धा जे चार्ज आहे ते ₹350 ते ₹500. एक इमेज सिंपल बनवायची, ओके. ₹350 ते ₹500 चार्ज करू शकता, ओके. आता जो Facebookचा कॅम्पेनचा सेटअप आहे, तो सेटअप करण्यासाठी तुम्ही त्याला अराउंड ₹5,000 ते ₹7,000 असा चार्ज करू शकता. ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण त्याच्या ऑप्टिमाइज करणार. Facebook पेज, Instagram आणि WhatsAppचं कशा पद्धतीने ते कनेक्ट करायचं ते. 5,000 ते 7,000 तिथं तुम्ही कमवू शकता. ओके. त्याच्यानंतर त्याला तुम्ही काय म्हणू शकता, की तू जेवढे काही स्पेंड करशील त्या एरियामध्ये, ओके, त्याच्या मी 2% घेणार. सपोज त्याने ₹10,000 जर स्पेंड केले, ओके. तर ₹100 स्पेंड केले तर तुम्हाला ₹2. ₹10,000 स्पेंड केले तर तुम्हाला किती होत आहेत त्याचे ₹200 तुम्हाला प्रति स्पेंडिंग ते तुमचे वेगळे मिळणार, ओके. सो ओव्हरऑल एवढा छोटासा बिझनेस त्याच्यामध्ये तुमचा टाइम किती जाणार आहे. टाइम तुमचा हार्डली सगळ्या गोष्टी करण्यामध्ये जर तुमच्याकडे प्रॉपर स्किल्स असतील तर तुमचा टाइम जाणार आहे किती, एक 1 तास ते 2 तास तुमचा टाइम जाणार आहे एका क्लायंटला, ज्याच्याकडून तुम्ही मंथली किती कमवू शकता. अराउंड जर आपण ₹7,000 सेटअपचे म्हटले, ₹200 पर, सपोज जर तो दर आठवड्याला ₹10,000 स्पेंड करत असेल, तर तिथले तुम्ही एक ₹1,000 ते पकडून चला. आणि क्रिएटिव्हज त्यानं तुमच्याकडून सपोज 4-5 क्रिएटिव्ह बनवून घेतलं, तर तिथले ₹1,000. तर तुम्ही अराउंड ₹8,000 ते ₹9,000 एका क्लायंटकडनं 2 तासाचं काम करून कमवू शकता, ओके. तर एवढ्या छोट्या लेव्हलला ही तुमची डिजिटल मार्केटिंगचं स्किल आहे, ओके. आता सपोज जर तुम्हाला एक्सपिरियन्स झाला खूप सारा, तुम्ही चांगले चांगले प्रोजेक्ट्स घ्यायला लागला, तर इंटरनॅशनल लेवलचे प्रोजेक्ट सुद्धा जे आहेत ना, नॉर्मल
सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे त्यांची एक वेबसाईट असते. ती वेबसाईट मॅनेज करण्यासाठी तुम्हाला 40,000 ते 50,000 पर वेबसाईट ते देतात. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला जॉब्स जे आहेत काही, जसं की वेबसाईट डेव्हलपरचा जो जॉब आहे, तो थोडासा तुम्हाला आउटसोर्स करावा लागतो. काही गोष्टी तुम्हाला स्वतःला कराव्या लागतात आणि इमेजचं जे काम आहे ते थोडंसं आउटसोर्स करावं लागतं. म्हणजे 2 ते 3 माणसात तुम्ही महिन्याला 40,000 ते 50,000 तशा पद्धतीचा सुद्धा प्रोजेक्ट जो आहे तो मिळवू शकता. हे थोडंसं मी ॲडव्हान्स लेव्हलला तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हे काही वेज आहेत. ओके. करिअरचे काही वेज तुम्हाला सांगितले. ओके. माईक ऑफ करा. ओके. आता नेक्स्ट काय आहे तर आपण प्रॅक्टिकल प्रेझेंटेशन जे आहे ना ते आपण इथे घेऊयात. काय आहे प्रॅक्टिकल प्रेझेंटेशनमध्ये? तर मी तुम्हाला थोडंसं एआयचा कशा पद्धतीनं वापर केला जातो ते मी तुम्हाला सांगणार आहे. लाईव्ह व्हॉलंटियर सोबत आपण एक प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन पाहूया की हे एआयचे टूल्स काम वगैरे कसं करतात. हे वरचं एक्झाम्पल तर तुम्हाला मी सांगितलं, हे डिजिटल मार्केटिंग मधलं जॉब आणि बिझनेसशी रिलेटेड आहे. आपण आता एखादी बिझनेसची प्रोफाईल घेऊया किंवा एखादा स्टुडंट्स घेऊया, जो स्टुडंट असेल तर ज्याला आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एक्सप्लेन करणार आहे. तुमच्यापैकी कोणी इंटरेस्टेड असेल तर व्हॉलंटियर होऊ शकता तुम्ही. कोण आहे का इंटरेस्टेड? आपण काय करणार आहे, तुम्ही जर स्टुडंट असाल तर तुमची एक आपण एका पेजचं वेबसाईट बनवणार आहे एआयच्या मदतीने. ओके. एका पेजची सिंगल पेजची वेबसाईट. ओके. जर तुम्ही बिझनेसमॅन असाल तर ते तिथे सुद्धा तुमची एका पेजची तुमच्या बिझनेसची प्रोफाईल बनवणार आहे. कोण आहे का व्हॉलंटियर? हॅलो. हा, येस. आपला बिझनेस चेक करा बरं. ओके. ठीक आहे. कॅफेची. ठीक आहे, ठीक आहे. आपण ट्राय करूया ते बनवायचे. हो. ओके. मला थोडासा डेटा लागेल तुमचा. तो डेटा मला प्रोव्हाईड करा. चालेल ना. ठीक आहे. आता बघा इथे इथे मी एक आहे ना एक प्रॉम्प्ट लिहिलेला आहे एआय साठी. ओके. त्याच्यामध्ये आपण तुमचा डेटा जो आहे तो फिल करूया. जसं की तुमच्या बिझनेसचं नाव काय आहे? कॅफे कट्टा. कॅफे कट्टा. कट्टा. KATT. कॅफे कट्टा. ओके. आता तुमच्या हो. बिझनेसची काही टॅगलाईन आहे का? तर बिझनेसची टॅगलाईन. हा. जसं की आता आपण एक टॅगलाईन देऊया. चला आपण मनानच देऊया इथे. ओके. आपली टॅगलाईन आहे बघा ही. टेस्ट ॲरोमॅटिक कॉफी इन अवर कॅफे कट्टा. टेक aromatic टेस्ट टेस्ट ॲरोमॅटिक कॉफी इन अवर कॅफे कट्टा. taste aromatic coffee in हा. our कॅफे कट्टा. cafe कट्टा. ठीक आहे. त्याच्यानंतर ओके आपला एक जे वेब पेज असेल त्याचं एक हिरो सेक्शन राहणार आहे. जसं की वेलकम टू आवर कॅफे कट्टा. ओके. वेलकम टू आवर कॅफे म्हणू फक्त, कारण कॅफे कट्टा हे नाव वरती राहीलच आपलं. ओके. हेडलाईन. ओके. हेच घेऊया तुम्ही दिलेले आहे. एक बटन राहील कॉलर्स किंवा व्हिजिट नाव. तुमचा आता कॅफे आहे ना, तो आपण व्हिजिट नाव असं त्याचं एक बटन देऊया तिथं. ओके. आता कॅफे कट्टाबद्दल थोडीशी माहिती, जसं की हाय इथं आपण तुमची थोडी माहिती लिहूया. हाय, यू आर वेलकम टू आवर कॅफे. यू आर वेलकम टू आवर कॅफे. ओके. आता इथं आपण त्याला काय म्हणूया, यू कोणतरी थांबा. यू विल एक्सपिरियन्स द बेस्ट टेस्ट इन आवर सिटी
sit and relax. Sit and relax. Enjoy the evening in our cafe. Okay. Your your drink is your drink is रेडी असं आपण थोडासा टेक्स्ट लिहूया तिथं ठीक आहे. आता सर्व्हिसेस तुम्ही काय काय देता? तर सर्व्हिसेस जसं की सांगू शकता का सर्व्हिसेस काय काय आहे? जसं की कोल्ड कॉफी देत असता बरोबर? कोल्ड कॉफी, पिझ्झा, बर्गर, सँडविच, मोमोज. ओके. कोल्ड कॉफी, पिझ्झा आहे तुमचा. मोमोज आहेत. ठीक आहे. पिझ्झा, मोमोज आहेत. बर्गर, बर्गर, फ्रेंच फ्राईज. फ्रेंच फ्राईज. ठीक आहे. ओके. आपण अशा पद्धतीचे जे सर्व्हिसेस आहेत ते आपण सर्व्हिसेस देतो. अच्छा. ओके. आता इथे तुमचा एक कॉन्टॅक्ट नंबर जो आपण डमी घेतो. ठीक आहे. का सांगू शकता तुम्ही? 8459 8459 93 93 9005 9005. 5. ओके. 9005 आणि तुमचा आपण जीमेल देऊया. आहे का जीमेल का आपण असंच घ्यायचं? आहे की कॅफे कट्टा कॅफे कट्टा 001 001 आहे ते @gmail.com सेम. ऍड्रेस तुम्ही सांगू शकता का? ॲड्रेस सांगतो ना. JSPM कॉलेज, JSM कॉलेज नियर SNBP इंटरनॅशनल स्कूल. SNBP एस SNBP हा एस एन SNBP डी पी आहे का? अच्छा अच्छा. एस एन डी पी. BP. ओके. इंटरनॅशनल डी च्या जागी फक्त बी करा. बी फॉर बॉल. एस एन बी पी. ओके 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 ओके. SNBP इंटरनॅशनल स्कूल. इंटरनॅशनल स्कूल. स्कूल 7 नगर, हिंदेवाडी रोड, सात नगर, नगर, हिंदेवाडी रोड, हडपसर. खंडेवाडी रोड, हो. हडपसर. हडपसर. ओके. हा. तर ऍड्रेस लिहिला आणि तिथं प्रॉम्प्ट कीप द डिझाइन क्लीन विथ कॉन्फिडन्स मॉडर्न फॉन्ट स्पेसिंग अँड जावास्क्रिप्ट नीडेड. ओके. आता हा बघा हा तुमचा जो प्रॉम्प्ट आहे ना हा प्रॉम्प्ट रेडी झालेला आहे. ओके. आपण कॅफे प्रॉपर प्रॉम्प्ट लिहिला आहे. याला मी सिम्पली कॉपी Prompt. करतो आणि आपलं एम काय आहे? माईक ऑफ केला तरी चालेल सर आता. आपलं एम काय आहे? आपलं एम आहे की आपल्याला वन पेजची वेबसाईट बनवायची आहे. एका पेजची वेबसाईट सिम्पली ती आपण होस्ट करू शकतो होस्टिंजरवरती. ओके. होस्टिंजर किंवा कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती तुम्ही वेबसाईट होस्ट करू शकता. ओके. तर आता कसं करायचं? तर एक टूल आहे बघा कॅनवा. सगळ्यांना माहीत असेल याच्यामध्ये आपण इमेज जे आहे ते एडिट करू शकतो. ओके. यांचंच एक नवीन AIचं व्हर्जन आलेलं आहे. ओके. ज्याला आपण काय म्हणतो? कॅनवा AI म्हणून. ओके. कॅनवा AI असं यांचं ह्या टूलचं नाव आहे. याच्यामध्ये आपण काय करू शकतो तर वन पेजची वेबसाईट जी आहे ती डिझाईन करू शकतो. ओके. आधी सेम अशा पद्धतीचा जो कोड आहे तो कोड लिहिण्यासाठी एक एक पेज बनवण्यासाठी आपण आहे ना म्हणजे एक लाख रुपये सुद्धा आधी चार्ज केले जायचे ज्यावेळेस हे काहीच गोष्टी नव्हत्या टेक्निकली एकदम जुना काळ 2004 2003 2002 जेव्हा आपण तेव्हा म्हणायचो की तो IT इंजिनियर झाला तो डेव्हलपर झाला म्हणजे काय तर तो अशा पद्धतीचा एक पेज बनवायचा कंपनीसाठी बाहेरच्या आणि ती कंपनी त्यांना
1,00,000 म्हणजे असं चार्ज करायचे, असं पेमेंट करायचे त्या कंपनीला. तशा कंपनीमध्ये आपले जे इंजिनिअर्स वगैरे जे होते ते काम करत होते. आता ह्या सगळ्या गोष्टी 2025 पर्यंत इतक्या ईझी झालेल्या आहेत ना, एखादा नॉन कोडर सुद्धा जो आहे, तो अशा पद्धतीचं काम करू शकतो. जरी त्याचं कोडिंग करायचं काम जरी वाचलं असेल, तरी त्याची बाकीची कामं मात्र वाढलेली आहेत. जसं की इथे मार्केटिंग करा, तिथे मार्केटिंग करा, नवीन टेक्निक्स करा. ओके. ते काम बाकीचं वाढलेलं आहे. पण ॲक्चुअल जे टेक्निकल काम आहे ते कमी झालेलं आहे. तर आपण जो कॅफे कट्टाची वेबसाईट आहे त्याचा प्रॉम्प्ट इथे टाकूयात. ओके. असा प्रॉम्प्ट आहे. ओके. आणि आपण सिम्पली ह्यांना काय म्हणूयात, की एक पेजची बाबत जी वेबसाईट आहे ती आम्हाला बनवून दे. कोड फॉर मी म्हणतो त्याला. ओके. आता मी त्याला ते जी माझी क्वेरी आहे ती दिलेली आहे आणि त्यानं त्याच्यावरती कोड लिहायला सुरुवात केलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी आधी मॅन्युअली वगैरे पण शिकायला लागायच्या, की हे काय आहे? कशा पद्धतीचा कोड आहे? ओके. आता तुम्हाला ह्याचं फक्त आयडिया असली तरी पण चालेल. ओके. बाकीचा सगळा कोड जे आहे तुम्ही एआय मधून बनवू शकता. ओके. तर आता तो जो एआय प्लॅटफॉर्म आहे तो आपलं सगळं ॲनालायसिस करतोय. जो डेटा आपण त्याला दिलेला आहे, त्याच्यावरती तो काम करतोय. तो बघतोय की ह्या गोष्टी कशा पद्धतीनं दिलेल्या आहेत त्या आणि एक बघा कलर वगैरे त्यानं स्वतः घेतलेला आहे आणि अशा पद्धतीचे जे डिझाइन आहे ते त्यानं बनवलेलं आहे. कॅफे कट्टा, टेस्ट ॲरोमॅटिक कॉफी इन आवर कॅफे कट्टा, वेलकम टू आवर कॅफे, व्हिजिट नाव. इथे तुम्ही बटन दिलं, WhatsAppचं वगैरे बटन देऊ शकता. डायरेक्ट WhatsAppवरती मेसेज येऊ शकतो. अबाउट अस बद्दल त्यानं थोडीशी माहिती दिलेली आहे. आपला मेनू काय आहे, जसं की कोल्ड कॉफी आहे, पिझ्झा आहे, मोमोज आहे, बर्गर आहे, फ्रेंच फ्राईज आहे. ओके. आणि अजून काही गोष्टी आहेत. ओके. त्याच्यानंतर हे कॉन्टॅक्ट अस, फोन नंबर टाकून फोन नंबर दिलेला आहे, ईमेल दिलेला आहे आणि ॲड्रेस दिलेला आहे. ओके. तर ही वन पेजची वेबसाईट त्यानं बनवून दिलेली आहे. काहीच टेक्निकल नॉलेज लागलेलं नाहीये. मी स्वतः 2014-15 साली अशा पद्धतीच्या साईट बनवण्यासाठी 5-10 हजार रुपये तरी चार्ज करायचो लोकांना. पण आता हे तुम्ही स्वतः बनवू शकता आणि याचा कोड सुद्धा तुम्हाला मिळतोय. सिम्पली तुम्हाला हा कोड काय करायचा आहे, कोड तुम्हाला कॉपी करायचा आहे, त्याची HTML फाईल बनवायची आहे आणि तो तुम्हाला होस्ट करायचा आहे. एवढं इझी झालेलं आहे. ओके. सो हे आवडलं का पेज तुम्हाला सर? शुभम? हॅलो. हॅलो शुभम. पेज आवडलं का तुम्हाला? आवाज येत नाहीये तुमचा. ठीक आहे. आपण असं ग्राह्य धरू की शुभम त्यांना हे पेज जे आहे ते आवडलेलं आहे. आता आपण काय करूया, की हे जे त्यांचे मेनू आहेत ना, ह्या मेनूवरती त्यांना क्लायंटला एखादं पॉम्पलेट द्यायचंय. ओके. पॉम्पलेट म्हणजे काय? तर जे काही आपलं मेनू चार्ट वगैरे आहे ना, तर तो मेनू त्याचं एक आपण प्रेझेंटेशन बनवू शकतो. जे ते त्यांच्या कॅफेमध्ये स्क्रीनवरती चालवू शकतात किंवा आपण असं म्हणूयात, की आपल्याला कॅफे कट्ट्याची फ्रँचायझी द्यायची लोकांना. ओके. तर फ्रँचायझीचं आपण प्रेझेंटेशन बनवूयात. ठीक आहे. ज्यांना कुणाला कॅफे खोलायचं त्यांनी कॅफे कट्टाचं फ्रँचायझी जे आहे ते घ्या. ओके. तर आपण फ्रँचायझी बनवायचा प्रयत्न करूया. त्याचं एक प्रेझेंटेशन बनवायचं. ते प्रेझेंटेशन सुद्धा आपण कसं बनवायचं, तर एआय मधूनच बनवायचं. ओके. आता याचा तर काही माझ्याकडे प्रॉम्प्ट नाही. आपल्याला प्रॉम्प्ट जो आहे तो आधी लिहावा लागेल. ओके. तरी तुम्ही कॉपी करतो. ओके. प्रेझेंटेशनचा प्रॉम्प्ट नाही आहे, ते मी खाली येतो आणि ते आपण त्यांचं जे प्रेझेंटेशन आहे त्याचा प्रॉम्प्ट आधी लिहूयात. ओके. आता हे मी दुसऱ्या टॅबमध्ये घेतलेलं आहे. टेस्ट ॲरोमॅटिक, हिरो सेक्शन, टेस्ट. ओके. आणि याला काय म्हणू, क्रिएट अ, इथे मी थोडासा चेंज करतो.
I want I want to offer my cafe franchisee. So I want to present one presentation to my client that he will purchase my franchisee. ओके, तो माझी फ्रँचायझी घेईल असं मला त्याला प्रेझेंटेशन दाखवायचं आहे. लास्टला काय, कीप द डिझाईन क्लीन. ओके, याच्यामध्ये मी थोडंसं एडिटिंग करतो, जे प्रेझेंटेशनसाठी लागत नाही ते काढून टाकतो. मॉडर्न फॉन्ट्स अँड कन्सेप्ट. ओके, बाकी ठीक आहे. आणि इथे मी थोडंसं अजून ॲड करतो. दिस इज द इन्फॉर्मेशन ऑफ माय बिझनेस. आता इथं अजून एक प्रॉम्प्ट जो आहे तो तयार झालेला आहे बघा. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, तर ह्या प्रॉम्प्टच्या मदतीनं आपल्याला सिम्पली हे करायचं आहे, एक प्रेझेंटेशन बनवायचं फ्रँचायझीचं. ओके, ती सेम इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि याच्यावरती मी काय करतो, प्रेझेंटेशन बनवतो. आता अजून एक टूल आहे जिचा आपण वापर करणार आहे, ओके, प्रेझेंटेशन बनवायला, ज्याचं नाव आहे गामा. ओके, हे गामाचं एक टूल आहे आणि इथे आपण काय म्हणूयात की एक नवीन आपण प्रेझेंटेशन ए आयच्या मदतीनं बनवायला घेऊयात. इथे मी काही बनवलेले आहेत. ओके, तर सिम्पली तुम्हाला क्रिएट न्यू म्हणायचं आहे. ओके, आता याच्यामध्ये बघा, जनरेट करायचं असेल, ओके, इम्पोर्ट करायचं असेल काही यू आर एल वगैरे, किंवा पेस्ट इन अ टेक्स्ट तुम्हाला टेक्स्ट टाकून ते बनवायचं असेल, तर आपण काय करायचं, जनरेट वरती क्लिक करायचं. हे ए आयच्या मदतीनं तुम्हाला बनवून देईल. आणि तिथे माझा जो प्रॉम्प्ट आहे तो प्रॉम्प्ट मी इथे पेस्ट केला. ओके, आता प्रॉम्प्ट पेस्ट केल्यानंतर मी त्याला काय म्हणतो, सिम्पली इथे वरती ऑप्शन आहेत, प्रेझेंटेशन, वेब पेज, डॉक्युमेंट, सोशल. आपल्याला प्रेझेंटेशन बनवायचं. प्रेझेंटेशनसाठी हे खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं. जे कार्ड्स आहेत ते आपण 9च ठेवणार आहे. 9 कार्डमध्ये आपल्याला प्रेझेंटेशन बनवायचं आहे आणि एडिट प्रॉम्प्ट म्हणतो. ओके, आता एडिट प्रॉम्प्ट म्हटल्यानंतर काय काय करायचं आपल्याला, कन्साइज ठेवायचं आहे. ओके, इथे काय टेक्स्टमध्ये करायचं असेल तर टेक्स्टमध्ये तुम्ही चेंज करू शकता. टोन कशी पाहिजे, प्रोफेशनल, मॉडर्न, क्लिअर टोन पाहिजे. इंग्लिशमध्ये बनवायचं आहे आपल्याला. ओके, आणि व्हिज्युअलमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला बनवायचं आहे, तर तुम्ही एखादं एक हे घेऊ शकता, जसं की क्राफ्ट घेऊयात आपण थोडासा, त्याच्यामध्ये कॅफे टाईप कलर पण आहे. इमेज काही घ्यायच्यात का, तर ए आय मधून इमेज घ्या तुम्ही, असं त्याला सांगतोय मी. ओके, ए आय इमेजचं मॉडेल कोणतं सिलेक्ट करायचं ते मी तिथं सिलेक्ट केलेलं आहे, ऑटो सिलेक्ट आहे. ओके, आणि काही एक्स्ट्रा वर्ड वगैरे आहेत का ते तुम्हाला टाकायचे का, आता सध्याला काही टाकायचे नाहीयेत. ओके, फॉर्मॅट प्रेझेंटेशनच्या फॉर्मॅटमध्ये बनवायचं आहे. ओके, कार्ड्स जे आहेत ते मी 9 कार्ड्स करतो. 9 कार्ड्समध्ये आपण जे आहे ते बनवूयात इथे. ओके, आता मी इथे काय करतो, ह्याला सिम्पली जनरेट म्हणतो. आता ज्यावेळेस जनरेट म्हणतो त्यावेळेस हा तुमचं प्रेझेंटेशन बनवायला जे आहे ते घेईल. ओके, हा थोडासा टाइम घेतोय. ओके, हा आता टाइम घेतोय, तोपर्यंत आपण काय करूयात की तुमचे काही डाऊट्स आहेत का डिजिटल मार्केटिंग बद्दल, ते आपण पाहूयात. इथे घ्यायला लागलाय हा.
सी तुमचं प्रेझेंटेशन जे आहे ते बनवायला त्यानं घेतलेलं आहे. आपण काय करतोय फ्रँचायझी देतोय आपण. ओके. कॅफे कट्टा टेस्ट अरोमॅटिक कॉफी इन अवर कॅफे कट्टा. ओके. सी अशा पद्धतीनं प्रेझेंटेशन वेलकम टू कॅफे कट्टा प्रूव्हन कन्सेप्ट एक्सेप्शनल क्वालिटी ग्रोथ पोटेन्शियल जे काही कॅफेबद्दल माहिती आहे ते मोअर दॅन जस्ट अ कॉफी ॲरोमॅटिक ब्रेवरेजेस वगैरे त्यांना ह्या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत. ओके. हे बघा रिलॅक्सिंग ॲम्बियन्स क्राफ्टिंग परफेक्ट मुवमेंट अवर ॲरोमॅटिक कॉफी सिलेक्शन. सी बियॉन्ड कॉफी काही गोष्टी पण आहेत ज्या गव्हर्नमेंट पिझ्झा मोमोज क्लासिक बर्गर्स अँड फ्राईज आम्ही देतोय. ओके. सो ह्या ज्या इमेजेस आहेत त्या सुद्धा ए आय क्रिएटेड आहेत. सो याचे पण तुम्हाला कोण म्हणजे असं नाही कॉपी जी आहे इमेजची ती तशी होत नाही. ए आय जनरेटेड इमेज आहेत तुम्ही ह्या यूज करू शकता बिझनेससाठी. ओके. अजून त्यानं काय दिलंय अ रेसिपी फॉर सक्सेस वाय इन्व्हेस्ट इन कॅफे कट्टा. आता इथून खरं तुमचं जे प्रेझेंटेशन आहे की इन्व्हेस्टरला तुम्ही काय काय सांगणार आहे. ओके. तर थ्रायव्हिंग मार्केट आहे इस्टॅब्लिश ब्रँड आहे आमचा ब्रँड बनलेला आहे स्ट्रॉंग आर आहे पोटेन्शियल आहे. ओके. आवर डिस्टिंक्टिव्ह डिस्टिंक्टिव्ह एज द कॅफे कट्टा डिफरन्सेस म्हणजे आम्ही आम्ही कसं काय वेगळ्या पद्धतीनं डिफरन्शिएटेड आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर्स त्याच्याबद्दल इथे थोडीशी माहिती दिलेली आहे. ओके. युअर जर्नी स्टार्ट्स हिअर आमच्यासोबत पार्टनर व्हा आणि तुम्हाला ह्या ह्या गोष्टी आम्ही देतोय ऑपरेशनल एक्सलन्स ऑन गोईंग सपोर्ट अँड ऑल थिंग्स. ओके. एम्ब्रेस ऑपॉर्च्युनिटी. ओके. तर अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन जे आहे ते जर तुम्ही क्लायंटला दाखवलं तर जास्तीत जास्त चान्सेस आहेत की तो कन्वर्ट व्हायचे तो तुमची फ्रँचायझी घेईल. मग त्याच्यानंतर तुम्ही त्याच्याशी डिस्कशन करणार की किती चार्जेस आहेत मंथली आम्ही आम्ही किती तुमच्याकडून चार्ज करणार तुमचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे ते फ्रँचायझीचं तुमचं जे शॉप आहे ते कसं असलं पाहिजे कॉफीची जी पावडर आहे ती आम्ही देणार का पूर्ण कॉफीच आम्ही देणार ह्या सगळ्या गोष्टी बाकीच्या आहेत. बट जस्ट फर्स्ट स्टार्ट मीटिंग करण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही यूज करू शकता. इथं मी परत एकदा जनरेट इमेज म्हणतो त्याला. एक इमेज जी आहे ती त्यानं बनवली नाहीये तिथं आपण ती यूज करू शकतो. ओके. इथे पण ते बनवायचं चालू आहे. पण इन शॉर्ट अशा पद्धतीनं प्रेझेंटेशन जे आहे ते तुम्ही बनवू शकता. ओके. हे प्रेझेंटेशन तुम्हाला आवडलं का याच्यामध्ये काही डाऊट वगैरे आहे का. तर बिझनेस जेव्हा आपण रन करतो. येस शुभम. शुभम तुमचा आवाज येत नाही. ठीक आहे. तर ज्यावेळेस आपण बिझनेस करतो किंवा ज्यावेळेस आपण जॉब करतो त्यावेळेस महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्याच आहेत की प्रेझेंटेशन आणि स्किल्स टेक्निकल स्किल्स. तर टेक्निकल स्किल्स आता ऑलमोस्ट आपण ए आयच्या मदतीनं ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली अशा टाईपची प्रत्येक गोष्ट जी आहे ती ए आयमध्ये होते व्हिडिओ क्रिएशन इमेज क्रिएशन एव्हरीथिंग. ओके. फक्त तुम्हाला माहिती काय पाहिजे जसं की आता वेब पेज बनवताय तर वेब पेजचा कोड कशा पद्धतीनं काम करतो याची तुम्हाला आयडिया पाहिजे. ओके. प्रेझेंटेशन तर प्रेझेंटेशन एडिट कसं करायचं ॲटलिस्ट तुम्हाला त्याचं तर नॉलेज पाहिजे. ओके. इमेज बनवताय तर इमेजमध्ये कोणत्या एलिमेंट्सला काय म्हणतो आपण ते तुम्हाला माहिती पाहिजे. ॲड रन करताय तर ॲड तुम्हाला आयडिया क्लिअर पाहिजे की कोणता ऑडियन्स आहे कोणत्या लोकांपर्यंत आपण पोहोचतोय वगैरे कसं हे आयडिया क्लिअर असेल तर बाकीच्या गोष्टी होऊ शकतात. ओके. म्हणजे गरज कशाची आहे तर जे फाउंडेशन आहे तुमचं त्या फाउंडेशनची गरज आहे बाकी सगळ्या गोष्टी ए आयच्या मदतीनं होऊ शकतात तुमच्याकडे स्किल्स असू द्यात किंवा स्किल्स नसू द्यात बाकी सगळ्या गोष्टी आता मॅनेज होतात पण फाउंडेशन तुमचं क्लिअर पाहिजे. ओके. जे काही आपण लहानपणी शाळेत वगैरे शिकतो शाळेत आपण काय करतो फाउंडेशन क्लिअर करत असतो ज्याच्या मदतीनं आपण फ्युचरमध्ये जिथे पाहिजे तिथे आपण ग्रोथ जे आहे त्या सेक्टरमध्ये करत असतो. तर आता हे तुम्ही जे प्रॅक्टिकल प्रेझेंटेशन पाहिलं ओके ते तुम्हाला आवडलं असेल तर एकदा थम्स अप करा किंवा सांगा तुमची कमेंट सांगा कोणाला आवडलं असेल तर. ओके. त्याच्यानंतर आता तुम्ही काय म्हणू शकता की आत्मविश्वासानं म्हणू शकता की येस आय एम रेडी टू स्टार्ट माय करिअर विथ डिजिटल मार्केटिंग. बिझनेस करा किंवा जॉब करा. ओके. तुम्ही तुमचं करिअर जे आहे ते स्टार्ट करू शकता.
आता जे मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये एक मी फाउंडेशनची गोष्ट केली, की फाउंडेशन क्लिअर असलं पाहिजे. ते फाउंडेशन म्हणजे काय? तर हे तुम्हाला फक्त एक टूल जसं की आता Canvaचं टूल सांगितलं एआयचं, ते तुम्ही यूज करून पेज तर बनवू शकता. पण त्याच्या पुढं काय? त्याच्यापुढं तुम्हाला त्याच्यामध्ये लोगो टाकायचा आहे, तुम्हाला ते होस्ट करायचं आहे. तर होस्टिंग कसं घ्यायचं, वेबसाईट काय असते, ह्या गोष्टी माहिती आहेत. बरं एक पेज मी बनवलं, तर पेज बनवल्यावरती क्लायंट तुमच्याकडे येणार आहे का? नाही. तुम्हाला ते पेज प्रमोट केलं पाहिजे तुमच्या एरियामध्ये. प्रमोट करायचं, त्याचं ते पेज प्रॉपर ऑप्टिमाइज केलं पाहिजे. म्हणजे टेक्निकल स्किल्स कमी झालेलं आहे, बट हे बाकीच्या गोष्टी वाढलेल्या आहेत, जर बिझनेस ग्रो करायचा असेल तर. ओके. जर तुमच्याकडे बाकीच्या ॲक्टिव्हिटीजबद्दल माहिती नसेल, तर मग तुमच्याकडे टेक्निकल स्किल येऊन काय फायदा नाही. कारण की जर 10-15 वर्षापूर्वी तुम्ही टेक्निकल स्किलसाठी सपोज ₹50,000 देत असाल, तर आता ह्या बाकीच्या गोष्टी करायला तुम्हाला ₹50,000 द्यावे लागतील. म्हणजे फरक तर काहीच नाही. ओके. ह्या बाकीच्या गोष्टी जसं की WhatsApp मार्केटिंग कसं असतं, Facebook मार्केटिंग कसं असतं, Insta कसं असतं, पेज तर मी बनवून घेतलंय, तिथे मला डेव्हलपरची गरज नाहीये. पेजमधलं HTML, CSS ह्या गोष्टी काय आहेत, कशा पद्धतीनं लोगो ॲड करायचा, होस्टिंग कसं करायचं, डोमेन कुठून घ्यायचं, ह्या बेसिक गोष्टी आहेत. ओके. त्याच्यासाठी काही खूप मोठं रॉकेट सायन्स लागतं असं नाहीये. पण त्या बेसिक ज्या गोष्टी आहेत ना, ह्या खूप मल्टिपल्स आहेत. बाकीच्याच गोष्टी जास्त वाढलेल्या आहेत. टेक्निकल स्किल कमी झालेलं आहे एआयच्या मदतीनं. ओके. तर हे जे फाउंडेशन आहे, ते फाउंडेशन क्लिअर करण्यासाठी तुम्हाला काहीतरी कुठलातरी कोर्स केला पाहिजे किंवा तुम्हाला ते फाउंडेशन क्लिअर होण्यासाठी काहीतरी नॉलेज पाहिजे आहे. ओके. तर ते फाउंडेशन क्लिअर होण्यासाठी आहे का नाही, मी एक कोर्स डिझाइन केलेला आहे, जो काही माझा 10-11 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला आत्तापर्यंत 2025 पर्यंत प्लस फ्युचरमधले जे काही थोडेफार फ्युचरमध्ये काय गोष्टी टेक्निकल येणार आहेत, त्याच्यावरती जे पब्लिश पेपर होत आहेत, त्याच्या बेसिसवरती मी एक 3 महिन्याचा कोर्स जो आहे ना, तो तयार केलेला आहे. ज्याच्यामध्ये 54 ॲडव्हान्स मॉड्यूल्स आहेत. ओके. अ, ह्याला तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा कोर्स म्हणू शकता किंवा एआय डिजिटल मार्केटिंगचा कोर्स म्हणू शकता. कारण की का का असतं तर याच्यामध्ये मी डिजिटल मार्केटिंगचं तुमचं फाउंडेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर क्लिअर करतोय. पण जवळपास 100 ते 150 एआयचे टूल्स मी तुम्हाला याच्यामध्ये शिकवतोय. म्हणजे जवळपास सगळं पूर्ण हे जे मार्केट नवीन इव्हॉल्व झालेलं आहे, ते सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं करू शकता आणि मॅक्सिमम गोष्टी फ्रीमध्ये कशा करू शकता, हे पण मी तुम्हाला शिकवतो. म्हणजे असं नाही की हां, तुम्हाला काय क्लायंट पाहिजे, लीड जनरेट करायची, तर इथे पैसे भरा आणि ते करा, असं नाही. मॅक्सिमम फ्रीमध्ये गोष्टी म्हणजे 70% ते 80% तुम्ही फ्रीमध्ये कसं करू शकता. ओके. कुठेतरी तुम्हाला जसं की आता एका सपोज तुम्ही बी-टू-बी सेक्टरमध्ये गेला, तर तिथे खूप कॉस्टली टूल आहे, जसं की Factors.ai. ज्याचं मंथलीचं कॉस्टिंगच $3,000 आहे. जे आम्ही आमच्या म्हणजे मी जिथं काम करतो त्या कंपनीमध्ये आम्ही यूज करतो ते $3,000 मंथली. पण ते एवढं सोफिस्टिकेटेड टूल आहे, की आमच्या वेबसाईटवरती कोण जरी आला, तरी त्याचं पूर्ण आम्ही कुंडलीच काढतो. पण आम्ही त्या ज्या कंपनीला आहे, त्या कंपनीला आम्ही $3,000 पर मंथ एवढं पे करतो. सो पेड पण आहे. पण मी जे तुम्हाला इथे शिकवणार आहे, त्याच्यामध्ये जो फ्रीचे सगळे जे पार्ट्स आहेत, 70% ते 80% फ्रीचे पार्ट हे तुम्हाला मी याच्यामध्ये शिकवत आहे. वीकडेच्या आपल्या बॅचेस आहेत. ओके. प्रॉपर हँड होल्डिंग सपोर्ट आहे. लाईव्ह लेक्चर्स राहतात सगळे. ओके. त्याचे रेकॉर्डिंग्ज वगैरे पण तुम्हाला ज्या आहेत त्या मिळतात. आता ह्या कोर्सची जी प्राइस आहे ना, ती ₹20,000 प्राइस आहे जनरली. म्हणजे जे काही आता मार्केटमध्ये डिजिटल मार्केटिंगच्या ज्या काही गोष्टी चालतात. ओके. डिजिटल मार्केटिंगच्या ज्या काही गोष्टी चालू आहेत, त्याची प्राइस जी आहे ती 20,000 आहे. त्याच्यामध्ये पण ते काय शिकवतात तर माईक ऑफ करा, प्लीज माईक ऑफ करा. तर ते जे काय शिकवतात ते फक्त डिजिटल मार्केटिंगचे टूल्स आणि थोडेफार एआयचे जसं की ChatGPT, Perplexity हे जे 5-6 टूल्स आहेत ना, ते त्याच्यावरती ते फोकस करतात. ट्रिक्स एंड टेक्निक्स पण त्याच्यामध्ये कव्हर तेवढ्या होत नाहीत. आता हा का होत नाही त्याचा डिफरन्स सांगतो, की बाकीच्या इन्स्टिट्यूट्समध्ये बाकीच्या जिथं स्कूल्स आहेत, कोर्सेस आहेत, तिथे शिकवणारे जे आहेत ना, ते 10 वर्ष, 15 वर्ष फक्त टीचिंगच करतायत. आणि माझ्यात आणि त्यांच्यात फरक आहे, की मी 10 वर्ष काम करतोय इंडस्ट्रीमध्ये. ॲक्चुअल रिअल टाईम जे प्रॉब्लेम्स आहेत ना, ते मी फेस करतोय आणि प्लस मी टीचिंग करतोय लोकांना. कदाचित त्यांनी शिकवले असतील 10,000 5,000 स्टुडंट्सला. मी 500 स्टुडंटला शिकवलंय, बट मी 500 क्लायंटसोबत काम पण केलेलं आहे. हा डिफरन्स आहे. ओके.
माझ्यात आणि बाहेरच्या इन्स्टिट्यूट्समध्ये. 20,000 प्राइस आहे जे काही मी तुम्हाला देतोय त्याच्यामध्ये. बट ही जी इथे मी काही एक ऑफर घेऊन आलेलो आहे स्टुडंटसाठी, की मला पण माझी एक कम्युनिटी बिल्ड करायची आहे. स्टुडंटला शिकवायचं आहे. मला इंटरेस्ट आहे. ओके. त्यांच्यासाठी मी फक्त एक स्पेशल ऑफर जी आहे ती 7,999 मध्ये मी हा जो कोर्स आहे ना, हा देतोय. 3 महिन्याचा कोर्स आहे. ग्रुपमध्ये तुम्हाला त्या ॲड केलं जातं. त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रॉपर हँड होल्डिंग जो सपोर्ट आहे, तो सपोर्ट मी तुम्हाला देतो. ओके. जर तुम्ही कोणी इंटरेस्टेड असाल, तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता याच्याशी रिलेटेड. ओके. आणि जर तुम्हाला हा कोर्स करायचा असेल माझ्याकडून, त्याच्यामध्ये मी तुम्हाला डेलीचं जसं आता हे प्रेझेंटेशन आहे ना, अशा पद्धतीचं एक सिंपल प्रेझेंटेशन राहतं, की डेली मी तुम्हाला काय शिकवलेलं आहे आजच्या लेक्चरमध्ये, त्याचं प्रेझेंटेशन देतो. रेकॉर्डिंग्स देतो. जर तुम्ही क्लास मिस केला असेल किंवा क्लासचा कोणता पार्ट मिस केला असेल, तर त्याचं रेकॉर्डिंग मी तुम्हाला देतो. लाईव्ह तुमचं मी लाईव्ह डाउट्स जसं की आता मी हा वेबिनार होण्याआधी एका स्टुडंटचं लाईव्ह एफ-बीचं ॲडव्हर्टाइजमेंट करून दिली. ओके. सो ती ॲडव्हर्टाइजमेंट आपण अशा पद्धतीने तुम्हाला मी रिअल टाईम तुम्ही जर काही करत असाल क्लायंटचं किंवा स्वतःचं, ते सुद्धा मी त्याच्यामध्ये सॉल्व्ह करून देतो. खूप लिमिटेड स्टुडंट्स आहेत. असं नाही की खूप सारी मोठी बॅच मी तयार केलेली आहे आणि त्यांना शिकवतोय. खूप लिमिटेड स्टुडंट्स आहेत, ज्यांना मी हँड होल्डिंग सपोर्ट देतोय. ओके. बिझनेस करत असाल तर 101% तुम्हाला फायदा होणार आणि जर तुम्ही जॉब करत असाल तर 101% तुम्हाला जॉब मिळणार किंवा सॅलरी हाईक जी आहे ती नॉर्मलपेक्षा खूप जास्त तुम्हाला सॅलरी हाईक जी आहे ती मिळणार. याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. रजिस्टर नाव तुम्ही आत्ता जर रजिस्टर करू शकता. ₹1000 पे करू शकता. क्यूआर कोड तुमच्या समोर आहे. ओके. जसं मी तुम्हाला आज शिकवलं, आज जसा वेबिनार घेतला, अशाच पद्धतीनं ह्याच्यापेक्षा जास्त डिटेलिंग्समध्ये म्हणजे प्रत्येक गोष्टवरती आपण ब्रेनस्टॉर्म करून छोट्या गोष्टी कशा पद्धतीनं त्या गोष्टी तुमच्या कामामध्ये यूज होतील, याच्यावरती आपण ब्रेनस्टॉर्मिंग करत आहे. ते सगळं मी तुम्हाला शिकवतो. 3 महिन्यामध्ये तुमचे ते 54 मॉड्यूल्स आहेत. ओके. आता मॉड्यूल्समध्ये काय-काय आहे ते आय थिंक मी सगळ्यांना मॉड्यूल्स तर शेअर केलेले असतील मे बी. बट माझ्याकडे ते मॉड्यूल्स पण आहे. याच्यामध्ये मी काय-काय शिकवतो ते पण बघून घ्या. तर ह्या सगळ्या गोष्टी मी शिकवतो. ब्लॉग क्रिएशन जसं वेब पेज क्रिएशन आहे तसं ब्लॉग करून त्याचे फायदे काय, तिथून अर्निंग कसं करू शकता. त्याच्यात ब्लॉगिंग म्हणतो आपण. Googleच्या AdSenseचं एक प्लॅटफॉर्म आहे. तिथून पैसे कसे कमवू शकता, ते कनेक्ट कसं करायचं असतं, कंटेंट मार्केटिंग, कीवर्ड रिसर्च, खूप साऱ्या गोष्टी आहेत. ऑन पेज, ऑफ पेज. फक्त एस-सी-ओ जरी शिकला तरी तुम्ही 10,000चं एक क्लायंट हँडल करू शकता. ज्याच्यासाठी तुम्हाला 2 तास डेली द्यावे लागतात. ओके. 8 तास काम केलं तर 4 क्लायंट तुम्ही हँडल करू शकता. खूप इंटरेस्टिंग अशी फील्ड आहे ही. टेक्निकल एस-सी-ओ, लोकल एस-सी-ओ, Googleचे अल्गोरिदम्स जे आलेले आहेत, ते तुम्हाला शिकवतो. एआयच्या काही नवीन टेक्निक्स आलेल्या आहेत, ते शिकवतो. ई-कॉमर्स ओके. जर तुम्ही ऑनलाईन प्रॉडक्ट सेल करत असाल, तर ते प्रॉडक्ट कसं सेल करायचं, कसं ते इंटिग्रेट करायचं पेमेंट तुमच्या ह्याच्यासोबत, ऑनलाईन पेमेंट्स कसे घ्यायचे लोकांचे, ह्या सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये शिकवतोय. हे एआयचं पण काही गोष्टी आहेत. व्हिडिओ क्रिएशन त्याच्यामध्ये शिकवतोय, व्हिडिओ ऑप्टिमायझेशन. तुमच्या जो कॉम्पिटिटर आहे, ते कॉम्पिटिटरचा स्टडी कसा करायचा, ते सुद्धा तुम्हाला मी याच्यामध्ये शिकवतोय. Facebook ॲड्स ऑप्टिमायझेशन सगळ्यात बेस्ट टूल आहे छोट्या बिझनेसेससाठी, की Facebook, Meta, WhatsApp यांचा वापर करून. मोठा बिझनेस असेल तर LinkedIn आहे, Google आहे. ओके. काही म्हणजे कंटेंट रिलेटेड मार्केटिंग करायचं असेल तर तिथं Quora वगैरे आपण त्याचा पण यूज करतो. ओके. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, खूप असं मोठं मॉडेल आहे हे. ज्याच्यामध्ये परफॉर्मन्स, मॅक्स एंड ऑल थिंग्स सगळ्या गोष्टी मराठीत मी तुम्हाला शिकवतोय. ओके. जो काही माझा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तो सगळा मी याच्यामध्ये टाकलेला आहे. ओके. आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती 7,999 केलेली आहे. जी 3 महिने असं नाही की 3 महिनेच कनेक्टेड राहणार का? नाही. 3 महिन्यानंतर पण आपण कनेक्टेड राहणार आहे त्या ग्रुपमध्ये. त्याच्यानंतरही कधीही डाउट आला, टेक्निकल डिजिटल मार्केटिंगमधला डाउट आला, तर मी तुमच्या सोबत राहणार आहे, तो डाउट सॉल्व्ह करण्यासाठी. ओके. कारण प्रत्येक डाउट नवीन गोष्ट शिकवून जातो. ठीक आहे. आता इथं क्यूआर कोड दिलेला आहे. जर तुम्ही कन्विन्स झाला असाल, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि माझ्यासोबत तुम्हाला शिकायचं असेल, तर तुम्ही हा ₹1000 पे करा आणि
रजिस्टर करा तुमची सीट. त्याच्यानंतर तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल. तुम्हाला ग्रुपमध्ये जॉइन केलं जाईल. उद्यापासून आपलं जे मॉड्यूल आहे ते मॉड्यूल आपण स्टार्ट करतोय. नवीन मॉड्यूल आहे. मॉड्यूल बेसिसवरती आपण शिकवतो लोकांना. 54 मॉड्यूल. ज्या मॉड्यूलपासून तुम्ही स्टार्ट करणार तिथंच मी तुम्हाला आणून शेवटी ते तिथपर्यंत सगळे मॉड्यूल जे कंप्लीट करणार आहे. बॅच कधी असते आपली? तर बॅच असते 9 ते 10 रात्री असते. ओके. रात्री 9 ते 10 बॅच होती. का 9 ते 10 राहते? तर सगळे जे आहेत ते असेच आहेत. जसं की मी तुम्हाला मिल्कचं एक्झाम्पल दिलं. ते काय हायपोथेटिकल म्हणजे काल्पनिक होतं का नव्हतं ते माझ्या स्टुडंटचंच एक्झाम्पल होतं. मिल्कचं ए टू मिल्क ते सेल करतायत अंधेरीमध्ये. ओके. काही जण कोर्स सेल करतायत. काही जण डेटा अॅनालिटिक्स करतायत. त्यांना ही गोष्टी शिकायच्या आहेत. ओके. काही जण मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा जॉब करतायत. सो त्यांच्यासाठी मी हा 9 ते 10 जो आहे तो क्लास करतोय. काही एक लेडीज आहेत, ज्या हाउसवाईफ आहेत. ओके. खूपच लेट केलं आय थिंक शिंदे तुम्ही बरं का. ऑलमोस्ट संपत आलेला आहे. ठीक आहे. सो काही लेडीज आहेत त्या जॉब करतायत. त्यांना 2 मुली आहेत. ओके. माईक ऑफ करा. माईक ऑफ करा प्लीज. माईक ऑफ. प्लीज माईक ऑफ कीजिए. माईक ऑफ करो. कोणाचा माईक ऑन आहे? ओके. ठीक आहे. तर ते अशा पद्धतीनं ह्या गोष्टी सगळ्या मी तुम्हाला शिकवतोय. ओके. जर तुमचा काही डाऊट असेल तर तुम्ही हँड रेज करून डाऊट पण विचारू शकता. ओके. आत्ता जर तुम्ही सीट बुक केली तर तुम्हाला उद्याच्या मॉड्यूलमध्ये लगेचच एंट्री मिळेल. त्याच्यानंतरचं मॉड्यूल थोडंसं लेट जे आहे ते सुरू होईल. ओके. खूप लिमिटेड सीट्स जे आहेत ते आपण घेतोय. मी शक्यतो 10 स्टुडंट्सला प्रिफर करतो. ओके. आपली बॅच जी आहे ती ऑलमोस्ट फुल होत आहे. ओके. कुणाचा काय डाऊट असेल तर तुम्ही डाऊट विचारा. 1 टू 1 मेंटरिंग राहणार आहे. फी जास्त नाहीये. रजिस्ट्रेशन फी भरून तुम्हाला फक्त करायचं. लॅपटॉप नाहीये. लॅपटॉप जरी नसेल तरी तुम्ही काही दिवसांसाठी अरेंज करू शकता. करू शकत असाल तर. नाहीतर माझ्याकडे काही सोर्सेस आहेत. तुम्ही आता हडपसरच्या तिकडे राहता तर पुणे कॅम्पमध्ये एक जण आहे, ज्यांचा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट देऊ हम्म. शकतो. तुम्हाला 10-15 हजारामध्ये लॅपटॉप ते देतात. डेस्कटॉप असेल तरी पण त्यांचा चालेल. नंबर सांग. नाही, डेस्कटॉप आहे पण तो आता चालू नाही, त्याला रिपेअर करावा लागेल. लॅपटॉप कसं इझिली कुठेही घेऊन जाता येईल ना, त्यामुळे मला लॅपटॉपच चालेल. प्रिफर. त्या सगळ्या गोष्टी पण मी तुम्हाला प्रोव्हाईड करेन. काही प्रॉब्लेम नाही. मला मला हो, हो. तुम्ही जर चालेल ना. इंटरेस्टेड असाल तर तुम्ही रजिस्टर करा. हा क्यूआर कोड घ्या किंवा मला तुमचा नंबर ह्या नंबरवरती मला WhatsApp करा. 1 मिनिट माझा नंबर देतो तुम्हाला. इथे लास्टला नंबर आहे. म्हणजे लॅपटॉप बघूयात आपण, काय कितीला देतात ते, काय देतात ते, नाही का. त्या लॅपटॉप कसा आहे हे पण बघणं गरजेचं आहे आपलं. मग तसं मग लॅपटॉप घेतला मग आपण चालू करूयात पुढं, आहे का नाही. 10-12 हजारापासून लॅपटॉप आहेत त्यांच्याकडे आणि ते कसे लॅपटॉप आहेत की म्हणजे कसं म्हणतो आपण रिफर्बिश. कंपनीमध्ये यूज केलेले लॅपटॉप आहेत. कंपनीचे काही रूल्स असतात एम-एन-सी कंपनीचे की 3 वर्ष लॅपटॉप यूज करायचा त्याच्यानंतर रिफर्बिश असते ना ते. हां, हा. तर ते पण आहे. त्यांचा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट देऊ शकतो. पण लॅपटॉप पण लॅपटॉप मध्ये पण मॉडेल आहेत ना कुठले बाबा, 5 जनरेशन वगैरे काय. आता मला तर लॅपटॉप मधलं काही कळत नाही, अच्छा, मी त्यासाठी विचारतोय की बाबा अच्छा. सगळ्यात बेस्ट कुठलं आहे. आपल्याला कसं आहे माहिती आहे का, मार्केटिंग करण्यासाठी आपल्याला दी बेस्टची गरज नाही. आपल्याला एक ॲव्हरेज जरी असेल ना तरी चालू शकतो. एक 8 जीबी रॅम, 500 जीबी हार्ड डिस्कचा लॅपटॉप तुम्हाला 12, 14, 15 हजारामध्ये इझिली मिळू शकतो. तुम्ही कारण ते त्यामध्ये ना आपल्या बघा ना, नाही म्हटलं की आपलं एक हॉटेलचं आपलं स्विगी झोमॅटो आणि आपलं डिजिटल मार्केटिंग, असं या 4-5 गोष्टी राहिल्या तर मग काय ते ग्राफिक डिझाईन वगैरे आहे ना ते हो, चालवायचे. त्याच्या व्यतिरिक्त त्या लॅपटॉप मध्ये काय चालणार ना. हे येस. सगळ्या ह्या गोष्टी आहेत ना ते त्याला सपोर्टेबल पाहिजेत लॅपटॉपला. म्हणजे कसं 2-4 हजार रुपये जास्त गेले ना तरी चालतील, फक्त मग चांगला घेतला मग ते आपण एकदाच घेऊयात.
नाही का? येस, येस, येस. तुम्ही करू शकता. सी आता मी जवळपास आहे का नाही, रिअल टाईमचे मी 50 क्लायंट्स हँडल करतोय आता, प्लस जॉब वगैरे हे सगळं मी 16 जीबी वरती हँडल करतोय. सो 16 जीबी रॅम ज्याला म्हणतो आपण ते. सो तुम्ही पण करू शकता. 16 जीबी रॅम. हां. हां, 8 जीबी रॅम तर तुम्हाला सफिशियंट आहे तुमच्या कामासाठी मला असं वाटतंय. ते हं. सगळं मी तुम्हाला हेल्प करेन. माझी फक्त एवढीच एक गोष्ट आहे, की तुम्ही रजिस्ट्रेशन करा. कारण की तर मी तुमच्या गोष्टीवरती टाईम स्पेंड करण्यासाठी म्हणजे हे राहील, बांधील राहील. कारण की रजिस्टर केला तुम्ही माझ्या कम्युनिटीचा पार्ट झाला, तर मी तुम्हाला नक्की हेल्प करेन. त्याच्यामध्ये काहीच डाऊट राहणार नाही. कोर्सचा पार्ट व्हा माझी एवढीच फक्त हे आहे रिक्वायरमेंट. असं करायचं तुम्हाला तर नाही करायचं तर आहे आपल्याला. रजिस्ट्रेशनचा विषय नाही, पण संपूर्ण फी पण आपण देऊ शकतो. त्याचा विषय नाही. पण प्रॉब्लेम काय आहे, आपलं ते पहिलं म्हणजे कसं माहिती आहे का, आपण ते लॅपटॉप जाऊन बघणं गरजेचं आहे. जर हिथं नाही तर अजून तुम्हाला म्हणतो खराडीमध्ये म्हणा किंवा पिंपरी चिंचवडला म्हणा, असं मला माहित नाही. पण मी असे रील्स बघितले काही Instaला. ते खराडीमध्ये एक जण आहेत काही किंवा प्रॉब्लेम नाही. फाटेमा सॉरी बघा हे एक आहे. त्यासाठी म्हणजे कसं आपल्याला लॅपटॉप असेल ना, मग आपण मग तसं तुमची काय रजिस्ट्रेशन फी तर सोडा. आपण ओके. पर्सनल ओके. हे बघा, हे जे आहेत ना, त्यांचा नंबरच मी तुम्हाला देतोय. मला काय असं म्हणजे डेटा लपवण्यामध्ये काही हे कारण लॅपटॉप वगैरे तर मी काही सेल करत नाही. पण हे जी कंपनी आहे ना, बेस्ट कंपनी आहे. तुम्ही जाऊन तिथं हे करा. ओके. आर्यन्स कॉम्प्युटर म्हणून आहेत. आय थिंक पुणे कॅम्पच्या आसपास आहे ते आणि मी खूप जणांना इथून लॅपटॉप दिलेले आहेत. मी स्वतः पण यांच्याकडून घेतलेला आहे. लॅपटॉपचा काही विषय येणार नाही सर. तो खूप यांची काय हां? यांची काय लिंक आहे का काय तुम्ही गुगलला सर्च केलंय आर्यन कम्प्युटर समूह का काय आहे? हो, हो, हो. ह्यांची ह्यांची ऑनलाईन वेबसाईट पण आहे आणि ह्यांच्या कॉन्टॅक्ट नंबर पण आहे माझ्याकडे. तो पण तुम्हाला मी शेअर करेन. मला मी काय WhatsAppला करतो व्हॉट्सअपला तुम्हाला व्हॉट्सअपला हाय करतो. येस. तुम्ही मला सेंड करता का नंबर? हो, हो. चालेल ना. मला तुम्ही ते हे पाठवा. नाहीतर काय असं जरी हा मी तुम्हाला हाय करतो आणि जर मला जर वेळ भेटला तर मी हा 2-3 दिवसात नाही उद्या तर नाही जमणार परवा किंवा तेव्हा मी तुम्हाला भेटू शकतो सिंहगड किंवा कोंडव्यात किंवा कात्रजला. चालेल, चालेल, चालेल. वन टू वन मीटिंग पण घेऊयात आपण. काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही हा ह्याच मग एरियात तेच आहे. तुम्ही ओके. हा मला काय अर्धा पाऊण तासाचा रोड आहे आपल्याकडे यायला. ठीक आहे, ठीक आहे. बाकीचे जे आहेत ते नंदकुमार जानकर, तुम्ही तुमच्याबद्दल माहिती देऊ शकता का? तुम्हाला वेबिनार कसा वाटला? इंटरेस्टेड आहात का? किंवा तुम्हाला अजून काय शिकायचंय? कोर्समध्ये इंटरेस्टेड आहात का? तुम्ही माहिती देऊ शकता. नंदकुमार, परत शिंदे एक जण आहेत. ॲट तुम्ही मला ह्या नंबरवरती हाय तरी मेसेज करा. म्हणजे काय होईल, की मी तुमच्याशी वन टू वन बोलू शकतो. जर इथे तुम्हाला पब्लिकमध्ये बोलायचं नसेल, तर चॅट बॉक्समध्ये तुम्हाला नंबर दिलेला आहे. तुम्ही मला WhatsAppला हाय मेसेज करा. वन टू वन बोलू. तुमचा जो काही डाऊट आहे, तो डाऊट आपण सॉल्व्ह करूयात. जी काही क्वेरी आहे ती. ओके. ह्या कोर्सचा जो मोटो आहे, तो मेन मोटो म्हणजे असं नाही, की मला ह्याच्या थ्रू खूप मोठी अर्निंग करायची असं नाहीये. अर्निंग का? तर कोर्स जॉइन करताय तर थोडा थोडा तरी सिरियसनेस तुमच्या साइडला पण पाहिजे शिकवताना आणि माझ्या साइडला पण पाहिजे. शिकताना तुमच्या साइडनं, शिकवताना माझ्या साइडनं. सो एवढाच मोठो आहे. ओके. सेम कोर्स मी काही ऑफलाईन ह्याच्यामध्ये पण शिकवतो. ऑफलाईन इन्स्टिट्यूट्स आहेत. शिवाजीनगरला आहे. सातारचे काही आहेत तिथं मी ऑनलाईन घेतो त्यांचे. तर त्यांना जर तिथे ऑफलाईनची जी कोर्सची फी आहे ती तुम्हाला माहितीच असेल 20,000 25,000 मी जिथं शिकवतो तिथं 45,000 घेतली जाते. सो हे फक्त फीसाठी मग नाहीये. तुम्ही कुठे शिकवता? मी शिवाजीनगरला एन-एम-डी इन्स्टिट्यूटला शिकवतो. ऑफलाईन कोणते इन्स्टिट्यूट? एन-एम-डी इन्स्टिट्यूटला. NMD. एन-एम-डी प्रायव्हेट लिमिटेड. हां, आय थिंक त्यांची हडपसरला पण ब्रांच आहे. तेच ना NMD इन्स्टिट्यूट ना? प्रायव्हेट लिमिटेड. येस आणि सातारचं ॲक्सेस इन्स्टिट्यूट एक आहे. त्यांच्याशी पण मी कनेक्टेड आहे. ओके. सो तिथे ते लोकं काय ऑफलाईन शिकवायचं म्हणलं ना, सॅटर्डे संडेची फक्त बॅच वगैरे राहते. तर तिथे ते 45,000 पर्यंत जी फी आहे तेवढे ते चार्ज करतात. तेवढ्याच गोष्टी प्लस प्लस त्याच्यापेक्षा पण जास्त एआयच्या गोष्टी मी माझ्या कोर्समध्ये घेऊन आलेलो आहे. सो जर तुम्ही कन्विन्स असाल
तर तुम्ही इझिली जे आहे ते जॉईन करू शकता. लक्ष्मण, आपण खूप लेट आला. तुम्हाला मी रेकॉर्डिंग पाठवेन. ठीक आहे. ओके. ह्याचं रेकॉर्डिंग पाठवेन. मला फक्त जे जे इथे आहेत ना त्यांनी मला एकदा ह्या नंबरला, व्हॉट्सअप नंबरला हाय करा. म्हणजे मी तुमच्याशी वन टू वन बोलू शकेल. इथे मी नंबर देतोय माझा. ह्या नंबरला हाय करा, मी तुम्हाला रेकॉर्डिंग वगैरे पाठवेन. ओके. ओके. कुठं आहे सर नंबर? इथे चॅट बॉक्स मध्ये आला असेल बघा नंबर. चॅट बॉक्स मध्ये ओके सर. नंबर आला असेल, त्याच्यावरती मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो आजच्या वेबिनारची. ओके. ओके सर. ओके. अजून ओके. कोण आहे? नंदकुमार, आपण हाय मेसेज केला का, किंवा काय बोलायचं असेल, तुम्ही पूर्ण केलेला आहे वेबिनार, तर तुमचे काय मत वगैरे असेल तर तुम्ही बोलू शकता. नंदकुमार जानकर, माइक ऑफ करून तुम्ही बोलू शकता. ठीक आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल सगळेजण, तर हे लास्टला तेच आहे, QR कोड स्कॅन करा, 1000 रुपीजचं रजिस्ट्रेशन करा, आणि उद्यापासून तुम्हाला जे आपल्या कोर्सचा ऍक्सेस आहे तो ऍक्सेस मी देईन. ओके. येस नंदकुमार, तुम्ही इंटरेस्टेड आहात का? आहे ना. कसा वाटला वेबिनार? काय डाऊट्स आहेत का? आपण काय डाऊट्स आहेत सर. हॅलो. हा, बोला ना. हा सर, ते मी काय म्हणतोय, आपल्याला जॉबसाठी करायचं होतं. बर बर. तर ते एज आहे माझं आता 36 हा हा. ओके आणि ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि भरपूर गॅप आहे. ओके साधारण एक 10 ते 15 वर्षाचा गॅप आहे. ओके ओके. तर मला जॉब मिळू शकतो का, वर्क ग्रॅ फ्रॉम होम वगैरे? ग्रॅज्युएशन कशात केलेलं आहे तुम्ही? आर्ट मधून. आर्ट मधून केलेलं आहे. तुमचं लोकेशन काय आहे? लोकेशन माळशिरस, पलटणच्या पुढे. माळशिरस. ओके ओके. ठीक आहे. आता बघा, माझा एक रिअल टाइम एक्सपिरियन्स सांगतो. एक लेडी होत्या ईशा म्हणून. ओके. हा त्यांनी पण असंच ग्रॅज्युएशन केलं होतं, आणि नंतर त्यांचं लग्न झालं. त्यांनी लॉ केलं होतं, लॉ. ओके. हा नंतर त्यांचं हा लग्न झालं. काही दिवस त्यांनी लॉची प्रॅक्टिस केली, आणि नंतर आफ्टर लग्नानंतर त्यांचं काहीच म्हणजे जॉबमध्ये त्यांनी केलं नाही. त्यांनी नवऱ्याच्या बिझनेसमध्ये थोडीफार हेल्प केली, आणि ॲट द एज ऑफ 45 त्या माझ्याकडे आल्या. ओके. आणि त्यांनी मला हा सांगितलं की हा कोर्स त्या माझ्या करत होत्या. कोर्समध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी शिकल्या, आणि म्हटलं की मला जॉबमध्ये हे व्हायचं, शिफ्ट व्हायचं. तर आम्ही पूर्ण कोर्स केल्यानंतर ॲट द एज ऑफ 45 त्यांना आपण जॉब लावलेला आहे पुण्यामध्ये. 2.4 लाख रुपीज पॅकेजनं त्यांनी सुरुवात केली. आता 4.6 घेत आहेत त्या. जवळपास 1-1.5 वर्ष झालं. हा तर हा. माझ्याकडे रिअल टाइम केस स्टडी आहे की ॲट द एज ऑफ 45 सुद्धा आपण जॉब जो आहे तो ह्याच्यातला मिळवू शकतो, डिजिटल मार्केटिंग मधला. आणि वर्क फ्रॉम होम वगैरे भेटतात का जॉब? सुरुवातीला त्यांना जो 2.4 चा आहे ना, त्यासाठी त्यांना ऑफिसला जावं लागलं, कारण की आपले पण काही ड्रॉबॅक्स असतात ना. त्यांचा ड्रॉबॅक होता की एज जास्त आहे, आणि त्यांना आपण कसं प्लेस केलं होतं, ज्यावेळेस निवडणुका आल्या होत्या का नाही, त्यावेळेस हा एका पॉलिटिक्स वरती ऍडव्हर्टाइज करणारी कंपनी होती, जिथं त्यांना आपण प्लेस केलं होतं. ओके. त्यांचं हा हा प्रॉपर रिझ्युमे कसा बनवायचा, इंटरव्ह्यूला कसं कसं बोलायचं, सगळ्या गोष्टीमध्ये मी त्यांना हेल्प केली होती. सो हा. आणि तुमचं ते शिकवल्यानंतर सर्टिफिकेट आहे ना, कोणत्या इन्स्टिट्यूट मधून भेटतात? निखिल एक सोल्युशनच्या अंडर तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं. माझ्या नावाने तुम्हाला ते सर्टिफिकेट सुद्धा, त्याचं माझी सही वगैरे राहणार, आणि तुम्हाला त्याच्यावरती लिहून भेटणार की अशा अशा इंडस्ट्री एक्सपर्ट कडून आम्ही शिकलेलो आहे, ज्यांना 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. माझं सगळे त्याच्यामध्ये लिंक्स वगैरे राहणार सगळ्या त्याच्यामध्ये. सो जेव्हा तुम्ही जॉबसाठी ते सर्टिफिकेट घेऊन जाणार, तेव्हा मला कॉल येणार त्यांचा. ओके. की तुम्ही ह्या स्टुडंटला शिकवलेलं वगैरे आहे का? तर मी तिथं ॲग्री करणार त्या गोष्टींसाठी, आणि त्यांना माझे काम, माझे प्रोजेक्ट्स शेअर करणार. प्लस आपण एक गोष्ट करू शकतो की तुमचा जो गॅप आहे, तो गॅप आपण असं पण दाखवू शकतो की माझ्या काही प्रोजेक्ट्समध्ये ह्यांनी काम केलेलं आहे. हे पण आपण करतो. फक्त माझी रिक्वायरमेंट ही आहे की माझं नाव तुमच्यासोबत जोडतंय, याचा अर्थ तुम्हाला कोर्स नीट करावा लागेल. ही माझी फक्त रिक्वायरमेंट आहे. जे मी शिकवतो ते प्रॉपर शिका. माझं नाव मी तुमच्यासोबत जोडायला तयार आहे. त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. जॉबसाठी. सॅलरी कितीपर्यंत भेटेल म्हणजे स्टार्टिंग?
सॅलरी तुम्हाला आता इंडस्ट्रीमध्ये आहे का नाही 15,000 ते 25,000 फ्रेशरला मिळते. डिजिटल मार्केटिंगमध्ये जॉब हा. 8 तासाचा जॉब तुम्हाला करावा लागतो. 15 ते 25 पर्यंत सुरू होते. आणि सॅटर्डे संडे सुट्टी असते का? डिपेंड्स ऑन कंपनीज आहे सर, की कसं आहे की तुम्ही कोणत्या कंपनीत लागता. जर तुम्ही चांगल्या कंपनीचा इंटरव्ह्यू क्रॅक करू शकला तर सॅटर्डे संडे ऑफ मिळेल. काही कंपन्या अशा आहेत की ज्या सॅटर्डेला ऑफ नाही देत. काही म्हणजे 1 वर्ष, 6 महिने, 8 महिने तुम्हाला स्ट्रगल तर आहेच. कोर्स जरी केला तरी पण थोडं स्ट्रगल राहतं, पण त्याच्यानंतर तुम्ही इझिली शिफ्ट मारू शकता. म्हणजे वर्क फ्रॉम होम साठी का? हां, इझिली वर्क फ्रॉम होम म्हणा किंवा तुम्ही डायरेक्ट पॅकेज जे आहे ते 60,000 70,000 पर्यंत तुम्ही 2 ते 3 वर्षामध्ये पोहोचू शकता. एवढं पोटेन्शियल आहे या फील्डमध्ये. म्हणजे 70-80 हजारापर्यंत. मंथली तुम्ही हो, इझिली पॅकेज घेऊ शकता. आणि हा हा, तेच ना. तुमचं ग्रॅज्युएशन असणं एवढंच महत्त्वाचं आहे. कोणत्या फील्डमध्ये आहे ते महत्त्वाचं नाही. आफ्टर ग्रॅज्युएशन तुम्ही असं दाखवू शकता, मी फक्त डिजिटल मार्केटिंगमध्येच काम केलेलं आहे. हा हा हा. माझ्याकडे असा पण एक स्टुडंट आला होता ज्यानं फक्त 12वी केली होती. त्यानं कोर्स केला होता. तो 12वी नंतर पुढे काही शिकू शकला नाही. घरची कंडिशन त्याची चांगली होती. मी त्याला म्हटलं, की "मग तू जॉब का करतोय?" कारण जॉबमध्ये थोडं ग्रॅज्युएशनचं राहतं. "तू काय कर, तू कामं घे." त्यानं कामं घेतली. 10-12 हॉटेलची डिजिटल मार्केटिंगचं तो हँडल करतोय आता सध्याला. हा हा. हां, ग्रॅज्युएशन असेल तर जॉब मिळू शकतो. तुमची चॉईस आहे. तुम्हाला कोणत्या फील्डला जायचं. दोन्ही फील्डला स्ट्रगल आहे. तुम्हाला तर माहीतच आहे. काम कोणतंही करा, स्ट्रगल तर आहेच. हा, बरोबर आहे ना. सांगा, जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही कोर्समध्ये एनरोल व्हा. मी तुम्हाला प्रॉपर गाईडन्स करेन. असं नाही की माझ्या कोर्समध्ये आणि तर ते लॅपटॉपची किंमत वगैरे कितीला आहे? ते इथे तुम्हाला मी दिलेलं आहे ना बघा इथे. इथे जी ही दिलेली आता यांचे लॅपटॉप्स बघा, रिफर्बिश्ड लॅपटॉप्स. यांचे त्यांचा लॅपटॉप कॉन्टॅक्ट नंबर दिसत नाही ना त्याच्यावरती. साईटवरती आहे ना. तुम्ही मला हाय मेसेज करा. मी त्यांचा साईटवरचा नाही, ॲक्चुअल जो ओनर आहे ना ह्या कंपनीचा, त्यांचे हा हा. तुम्हाला कॉन्टॅक्ट 14,000 पासून लॅपटॉपची सुरुवात आहे. सफिशियंट जनरेशन i5 आहे, 7 सिक्स जनरेशनचा आहे का कुठल्या? i5 आहे. i5 7 जनरेशनचा आहे. मी तुम्हाला हे सजेस्ट का करतो, यांच्याकडून मला हॅलो, आय थिंक ते लेफ्ट झाले. लक्ष्मण चव्हाण, तुम्ही काय करा, तुम्ही सिम्पली मला हाय मेसेज करा. तुम्हाला मी केलाय सर. चालेल. मी तुम्हाला आहे ना WhatsAppवरती रेकॉर्डिंग पाठवतो. हां, आलेलं आहे. ओके. आय थिंक आपलं सर बोलणं झालेलं आहे का? काय माहित सर. हे काय मी तुम्हाला ओके. तुम्ही इंटरेस्टेड आहात का? झालेलं आहे आपलं बोलणं आय थिंक. 3 महिन्याचा कोर्स आहे वगैरे, वगैरे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ह्याचं रेकॉर्डिंग पण पाठवतो मी तुम्हाला. रेकॉर्डिंग बघा. हा सर. हा इंटरेस्टेड आहात का आपण? हा सर. ठीक आहे. मग तुम्ही तुमचे काही डाउट्स असतील तर डाउट विचारा. रजिस्ट्रेशन मी करायचं सर म्हणजे असेल रजिस्ट्रेशन करा. हां, विचारा. मी सर असं 10वी पास आहे, 11वी केली, 12वी निम्यातनं सोडली.